नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी यातील पहिला जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट यातील इल्युस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहोत. आज आपण पुस्तकामध्ये सोडवून दिलेल्यापैकी प्रॉब्लेम नंबर 1 म्हणजे इल्युस्ट्रेशन्स नंबर 1 पाहूयात. यामध्ये बघा अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. किती? पेज नंबर 24. आता आपण अगोदर प्रॉब्लेम वाचून घेऊयात. दया अँड क्षमा आर पार्टनर्स sharing profits and losses in the ratio of 1:1. From the following trial balance and additional information, prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजे 31 मार्च 2019चा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आता डेबिट बॅलन्सला एक आयटम दिलेला आहे आपल्याला. कोणतं? स्टॉक रुपये 65,000 रुपये. आयटम दिलेला आहे बिल्स रिसिवेबल 28,000, वेजेस अँड सॅलरीज 9,000, सन्ड्री डेटर्स 1,32,500. त्यानंतर बॅड डेट्स 1,000 रुपये, परचेसेस 1,48,000, मोटार कार 68,000, मशिनरी 1,14,800. त्यानंतर ऑडिट फीज 1,200 रुपये, सेल्स रिटर्न 2,000, डिस्काउंट 2,300, बिल्डिंग 75,000, कॅश अँड बँक 12,000, 10% इन्व्हेस्टमेंट 20,000, ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये हिडन ॲडजस्टमेंट दिलेला आहे, पेड फॉर 9 months 4,500, रॉयल्टीज 3,000 रुपये. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सला बघा, जनरल रिझर्व 14,500. त्यामध्ये परत त्याच्या खाली कॅपिटल, दयाचं जे कॅपिटल दिलेलं आहे ते किती आहे? 1,60,000 आणि क्षमाचं जे कॅपिटल दिलेलं आहे ते किती आहे? 1,20,000. त्यानंतर क्रेडिटर्स किती रुपये दिलेला आहे? 98,000. त्यानंतर RDD 1,800 रुपये, सेल्स 2,85,500, आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये, परचेस रिटर्न्स 4,000. त्यानंतर डिस्काउंट 1,800 रुपये. दोन्ही साईडचं जे टोटल आहे 6,86,300 रुपये. आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेलं बघा, ॲडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडजस्टमेंट नंबर 1 काय दिलेलं बघा, क्लोजिंग स्टॉक ₹40,000. त्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट, डिप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर तिसरं ॲडजस्टमेंट, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. त्यानंतर चौथं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया. कोण घेतलेला आहे? दया. फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे दयाने त्याच्या वैयक्तिक उपयोगासाठी, बघा येतात पर्सनल यूज, वैयक्तिक उपयोगासाठी व्यवसायातून माल काढून घेतला, पण त्याची एंट्री केलेली
नाही, ती एंट्री आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर 5वा ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ ₹1,800 as bad debts and maintain RDD at 5% on sundry debtors. म्हणजे ₹1,800 बॅड डेट्स आणि RDD बॅड डेट्स वजा करून सन्ड्री डेटर्समधून जी काही अमाऊंट येईल त्या अमाऊंटवरती RDD चार्ज करायचं आहे. किती टक्के? 5%. त्यानंतर शेवटचा ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेला आहे, गुड्स ऑफ ₹6,000 were sold but no entry was made in the books of account. म्हणजे काय? ₹6,000 माल, त्याची विक्री सोल्ड केलेली आहे, पण त्याची एंट्री केलेली नाही. अशा प्रकारे एकूण 6 ॲडजस्टमेंट म्हणजे ट्रायल बॅलन्स आणि 6 ॲडजस्टमेंट अगोदर वाचून काढला. हे झालं पहिलं स्टेप. आता म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे आयटम्स आपल्याला दिलेले आहेत ते कुठे ट्रान्सफर होतात ते आता पाहूया. कुठं येणार? एक लक्षात ठेवायचं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे काही आयटम्स दिलेले आहेत, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे काही आयटम्स दिलेले आहेत त्या प्रत्येक आयटमचा एकच इफेक्ट होता. लक्षात ठेवा, एकच इफेक्ट होता. एक तरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. या तिन्हीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणीच याचा इफेक्ट होता. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जर कोणते आयटम्स दिलेले असतील सुद्धा त्याचं सुद्धा इफेक्ट एकच होता. एक तरी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला पहिला आयटम कोणता दिलेला आहे बघा, स्टॉक. स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आता दुसरा आयटम पाहूयात, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कुठं येतो? बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, कुठं येतं? असेटला. त्यानंतर बॅड डेट्स P&L अकाउंट. त्यानंतर परचेसेस कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंटला. मोटार कार असेट. त्यानंतर मशिनरी असेट. त्यानंतर ऑडिट फीस कुठं येतं? P&L अकाउंट. त्यानंतर सेल्स रिटर्न कुठं येतं? ट्रेडिंग अकाउंट. मगाशी जे वाक्य सांगितलं ते आणखी एकदा लक्षात ठेवा. एक, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे आयटम्स दिलेले आहेत ते एकतरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर होतात. पण याच्यामध्ये एक एक्सक्यूज आहे, म्हणजे कोणतं? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न जे दिलेलं आहे ते कुठं ट्रान्सफर होतं? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट येतं सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बिल्डिंग असेट, त्यानंतर कॅश ॲट बँक असेट, 10% इन्व्हेस्टमेंट असेट, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट कुठं येतं, P&L अकाउंट, त्यानंतर रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट. बघा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे दिलेले आहेत ते कोणतं आयटम कुठं येतं ते आपण पाहिला. त्यानंतर आता क्रेडिट बॅलन्समध्ये जनरल रिझर्व कुठं येतं, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, त्यानंतर क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, त्यानंतर RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंट, आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटी, परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटलाच येतं, पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येत आहे. त्यानंतर डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, बघा अगोदर सगळं प्रॉब्लेम आपण वाचून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये कोणतं आयटम कुठं येतं ते आपण लिहून घेतलं. यानंतर आता कोणकोणत्या आयटमवरती ॲडजस्टमेंट आहे ते बघूयात. आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवत असतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर याच स्टेपने आपल्याला जायचं. अगोदर प्रॉब्लेम वाचून घ्यायचा, त्याच्यानंतर दुसरा स्टेप म्हणजे कोणता आयटम कुठं येतं ते अगोदर टिक करून घ्यायचं. त्यानंतर जे हिडन ॲडजस्टमेंट आहेत त्या हिडन ॲडजस्टमेंट कोणत्या आयटमवरती हिडन ॲडजस्टमेंट आहे तेवढे टिक करून घ्यायचं. तर कशावरती ॲडजस्टमेंट आहे बघा. आता याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे, एक 10% इन्व्हेस्टमेंट, ज्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला किंवा क्रेडिट साईडला जर असे पर्सेंटेज दिलेला कोणता आयटम असेल तर तिथं समजून घ्यायचं की ते हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आता पुढचं आहे ॲडव्हर्टाइजमेंट, याच्यावरती देखील ॲडजस्टमेंट आहे. झालं. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक ₹40,000. आता क्लोजिंग स्टॉकबद्दल इथं कुठं दिलेलं पैकी याच्यावरती कुठं इफेक्ट होतं का, तर नाही, सेपरेट त्याचे इफेक्ट होतात, ते नंतर बघूयात आपण. त्यानंतर दुसरा ॲडजस्टमेंट कोणता, डिप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बिल्डिंग आपल्याला दिलेलं आहे, त्या बिल्डिंगवरती किती टक्के आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे, 5%, आणि मशिनरीवरती 3%. आता बिल्डिंग कुठं दिलेलं आहे बघा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडलाच दिलेलं असतं ते बिल्डिंग, याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे आणि मशिनरीवरती देखील ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर तिसरा ॲडजस्टमेंट, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. आता इथं
बिल्स रिसिवेबल कुठं आहे ते बघायचं, त्याच्यासमोर एक टिक करून घ्यायचं आपण, बिल्स रिसिवेबल. हां, त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट कुठं होता, संडे डेटर्स. त्यानंतर चौथा ॲडजस्टमेंट काय, गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे दया म्हणून एक पार्टनर आहे बा, इथं पार्टनरचे नाव आहे दया आणि क्षमा. दयाने ₹1000 माल व्यवसायातून काढून घेतलेला आहे त्याच्या वैयक्तिक उपयोगासाठी. म्हणजे ही प्रोसेस काय झाली, ड्रॉइंग्स. म्हणजे दया याच्यावरती एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्या कॅपिटलमध्ये. त्यानंतर पाचवं ॲडजस्टमेंट काय म्हणतं बघा, राईट ऑफ ₹1800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RTD ॲट 5% ऑन संडे डेटर्स. बॅड डेट्स कुठं दिलेलं आहे, हां, बॅड डेट्स. त्यानंतर RDD, या बॅड डेट्सवरतीच RDD चार्ज करायचं असतं आणि याचा दुसरा इफेक्ट संडे डेटर्समधून लेस करायचं असतं. त्यानंतर शेवटचं ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. गुड्स ऑफ ₹6000 म्हणजे ₹6000 माल विकलेला आहे आपण, पण त्याच्याबद्दलची आपण एंट्री केलेली नाही, तर ती आपल्याला करून घ्यावी लागेल. हे बघा, ₹6000 माल विकलेला आहे पण त्याची एंट्री केलेली नाही, ती एंट्री आपल्याला करून घ्यावं लागेल. आता बघा, फर्स्ट आयटम काय दिलेला आहे, स्टॉक. 2 मिनिटं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचं पहिला आयटम ओपनिंग स्टॉक, तो ओपनिंग स्टॉक 65,000. त्यानंतर दुसरा कोणता आयटम दिलेला, बिल्स रिसिवेबल कुठं येतं, असेटला. हे बघा, बॅलन्स शीट असेट साईड. बिल्स रिसिवेबल 28,000. याचं अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं का, तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आहे बघा, वेजेस अँड सॅलरी 9,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठे येतो, बॅलन्स शीट असेट साईड. हे बघा, बॅलन्स शीट असेट साईड. हे बघा, सन्ड्री डेटर्स 1,32,500. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, हां, बॅड डेट्स कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅड डेट्स 1,000. त्यानंतर परचेसेस किती दिलेला आहे, 1,48,000. याच्यावरती देखील हिडन ॲडजस्टमेंट आहे, एवढं लक्षात ठेवा, परचेस आणि सेल्सवरती. मगाशी सांगताना राहून गेलं. परचेसेस किती, 1,48,000. हे बघा, परचेसेस 1,48,000. त्यानंतर मोटार कार किती आहे, 68,000. बॅलन्स शीट असेट साईडला बघा, मोटार कार 68,000. त्यानंतर मशिनरी 1,14,800. हे देखील इनर कॉलमलाच लिहायचं आहे.
मशिनरी 1,14,800, कारण याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर ऑडिट फीज कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,200 रुपये. तेव्हा ऑडिट फी याच्यावरती कोणतेही ॲडजस्टमेंट नाही. हे प्रॉब्लेम पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे, पेज नंबर 25. ते कसं सोडवलेलं आहे हे काही वेळेस आपल्याला समजायला जड जातं, पण ते आपल्याला समजायला पाहिजे किंवा ते सोपं व्हायला पाहिजे, या कारणासाठी हे लेक्चर मी तयार केलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर तसंच लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि दुसऱ्या अशा कोणत्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवू शकता जो इयत्ता 12वीला सध्या 12वी कॉमर्समध्ये शिकत आहे, अशा विद्यार्थ्याला किंवा अशा कोणत्याही गरीब विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवू शकता, ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा देखील कन्सेप्ट क्लिअर होऊ शकता. चला, त्यानंतर बघा, सेल्स रिटर्न दिलेला आहे. आपल्याला सध्या सेल्स अमाऊंट किती आहे ते माहीत नाही, त्यामुळं डायरेक्ट इथं काय लिहायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणून फक्त लिहायचं, त्याच्या खाली लेस सेल्स रिटर्न किती रुपये आहे? 2,000 रुपये. त्यानंतर डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट कुठं येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तेव्हा डिस्काउंट याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर बिल्डिंग दिलेलं आहे आपल्याला, किती? 75,000. बिल्डिंग कुठं येतं? बॅलन्स शीट असेट साईड बिल्डिंग. त्यानंतर कॅश ॲट बँक 12,000. बॅलन्स शीट असेट साईड कॅश ॲट बँक. त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपये. 10% गुंतवणूक, 10%नी गुंतवणूक आपण केलं कुठं तर इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट. याच्यावरती एक ॲडजस्टमेंट असल्यामुळं अमाऊंट इनर कॉलमलाच घ्यायचं आहे. त्यानंतर रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हे बघा, रॉयल्टीज टू रॉयल्टीज. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं. बघा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे आयटम्स दिलेले होते ते सगळे आपण ट्रान्सफर केला. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सला जे दिलेले आहे ते पाहूयात. जनरल रिझर्व कुठे येतो? बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हे बघा, जनरल रिझर्व बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, यामध्ये दयाचं जे कॅपिटल दिलेलं आहे 1,60,000 आणि क्षमाचं जे कॅपिटल दिलेलं आहे 1,20,000. हे कॅपिटल कुठं ट्रान्सफर करायचं? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पहिला टर्म कॅपिटल अकाउंट. याच्यामध्ये दयाचे कॅपिटल, त्याच्यावरती नेहमी ॲडजस्टमेंट असतात, त्यामुळे त्याच्याखाली 1 किंवा 2 ओळी जागा सोडून कॅपिटल क्षमा म्हणजे दुसऱ्या पार्टनरचं कॅपिटल इथं लिहायचं आहे. त्यानंतर क्रेडिटर्स आपल्याला दिलेला आहे 98,000. ते देखील सेम बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हे बघा, क्रेडिटर्स किती रुपये दिलेला आहे? 98,000. बॅलन्स शीट
लायबिलिटीज. त्यानंतर RDD 1800 रुपये. RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. एवढं लक्षात ठेवायचं, जर RDD ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जर दिलं असेल तर काय करायचं, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स जे दिलेलं आहे त्या बॅड डेट्समध्ये ॲड करून, म्हणजे न्यू बॅड डेट्स किंवा न्यू RDD ॲड केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्या अमाऊंटमधून हे RDD लेस करायचं आहे. लक्षात ठेवा, 1800 रुपये. समजा जर बॅड डेट्सच दिलं नसेल ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला, तर मात्र RDD कुठं येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर सेल्स कितीचं दिलेलं आहे, 2,85,500. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे बा 2,85,500. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर दिलं असेल तर ते डायरेक्ट कुठं ट्रान्सफर करायचं, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हे बा आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. त्यानंतर परचेस रिटर्न 4,000 रुपये. परचेस मधून लेस करायचे, हे बघा परचेस रिटर्न 4,000 रुपये. त्यानंतर डिस्काउंट किती दिलेलं आहे, 1,800. एवढं लक्षात ठेवायचं, जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जर डिस्काउंट दिलं असेल तर ते कुठं ट्रान्सफर करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुस्तकामध्ये हे जे सोडवून दिलेलं आहे प्रॉब्लेम, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही कॉलम एकत्रच तयार केलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, हे 3,30,500 च्या खाली जे दिलेलं आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट गृहीत धरायचं, आणि वरचं जे दिलेलं आहे हे वर हे ट्रेडिंग अकाउंट गृहीत धरायचं. दोन्हीही एकाच ठिकाणी पुस्तकामध्ये तयार करून दिलेले असतात, त्यामुळे अजिबात कन्फ्यूज करून घेण्याची गरज नाही. त्यानंतर आता ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला जे आयटम्स दिलेले होते ते कुठं ट्रान्सफर होतात ते पाहिलं आपण. यानंतर आता सगळ्यात अगोदर हिडन ॲडजस्टमेंट पाहूयात. हिडन ॲडजस्टमेंट नंबर 1, एक सेल्स रिटर्न, म्हणजे सेल्समधून लेस केलेला आहे त्यामुळं काय अडचण नाही. त्यानंतर दुसरं कोणतं आहे, 10% इन्व्हेस्टमेंट. आता जे इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे 10%, याच्यावरती 10% आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. किती इन्व्हेस्टमेंट बघा, 20,000. या 20,000 रुपयावरती आपल्याला काय करायचं आहे, व्याज आकारायचं आहे 10%. सॉरी, 10/100. हो. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. किती झाले, 2,000 रुपये. हे 2,000 रुपये हे बघित बॅलन्स शीट असेट साईडला ॲक्रूड इंटरेस्ट म्हणून त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं. आणि सेकंड इफेक्ट,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ॲक्रिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून सेपरेट रेकॉर्ड करायचं 2000 रुपये झालं. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर, हिडन ॲडजस्टमेंट नंबर. थर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटचं जे पेमेंट आहे ते 4500 रुपये दिलेलं आहे. किती महिन्यासाठी कंसामध्ये दिलेलं आहे बघा, पेड फॉर 9 months म्हणजे 9 महिन्यासाठी 4500 रुपये दिलेले आहेत. आपल्याला एकूण 12 महिन्याचं फायनल अकाउंट तयार करायचं असतं, त्यामुळं 12 महिन्याचा खर्च आणि उत्पन्न विचारात घ्यावं लागेल. 4500 गुणिले 9 भागिले 12. 9 महिन्याचं दिले ना, 9 × 9 9 5 45 म्हणजे 4500 म्हणजे महिन्याला किती रुपये दिले, 500 रुपये. पण ॲक्च्युअली आपण किती महिन्याचा फायनल अकाउंट तयार करतो, 12 महिन्याचा. त्यामुळं महिन्याला 500 रुपये, 12 महिन्याला किती, 6000 रुपये यायला पाहिजे. पण आपण ॲक्च्युअली पेड किती केलेला आहे, 4500. आणखी किती पेड करावं लागेल, 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट आउटस्टँडिंग म्हणजे आणखी 3 महिन्याचं जे 1500 रुपये ते देणं बाकी आहे ते द्यावं लागेल आपल्याला, 1500 रुपये. एकूण वर्षभराचे किती रुपये देणार आपण, 6000 रुपये. त्यानंतर दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस किती रुपये, जेवढं मग आपण देणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट फी म्हणून आणखी तेवढीच अमाऊंट इथं रेकॉर्ड करायची बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. म्हणजे किती महिन्याचं, 3 महिन्याचं, किती रुपये, 1500 रुपये. हे झाले हिडन ॲडजस्टमेंट. त्यानंतर आता ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहे ते क्लिअर करून घेऊयात. इथंपर्यंत काय डाऊट्स असतील तर आपण कॉमेंट करून विचारू शकता. त्यानंतर बघा, पहिला ॲडजस्टमेंट दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज 40,000. याचा पहिला इफेक्ट कुठं जाता, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईडला. हा 40,000. त्यानंतर दुसरा ॲडजस्टमेंट बघा, डिप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3%. म्हणजे बिल्डिंगवरती 5% डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे आणि मशिनरीवरती 3% डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. बिल्डिंगची किंमत किती दिलेली आहे, 75,000 रुपये. याच्यावरती 5%. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं. 750 गुणिले 5. 5 0 0, 5 5 25, 5 2, 7 5 35,
अधिक 2 ₹3750 हे बघा बॅलन्स शीट असेट साइड 3750 म्हणजे ₹3750. आता या डिप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहे बघा बिल्डिंग 3750. त्यानंतर दुसरं एक कासेट दिलेला आहे मशनरीवरती सेम अशाच प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. मशनरीमधून लेस करायचा म्हणजे बघा मशनरीची किंमत किती दिलेला आहे सेम बिल्डिंगचं ज्याप्रमाणे प्रोसेस केलेला आहे त्याचप्रमाणे याचाही अमाऊंट कॅल्क्युलेट करायचा आहे 3% पण मशनरी किती अमाऊंट त्याची 1,14,800 याच्यावरती 3% किती येतं डिप्रिशिएशन 3,444 रुपये. याचं पहिलं इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला मशनरीमधून लेस करणं डिप्रिशिएशन ऑन मशनरी म्हणून. त्यानंतर याचं दुसरं इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिप्रिशिएशन ऑन मशनरी म्हणून 3,444 रुपये रेकॉर्ड करणे. यानंतर तिसरा ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000 द्यायचं तर बॅलन्स शीट असेट साईडला जे बिल्स रिसिवेबल आपण दिलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे त्याच्यामधून लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणून 3,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट तिथंच बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड किती 3,000 रुपये. लक्षात आलं. त्यानंतर याचा पुढचा ॲडजस्टमेंट आहे चौथा गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे दया म्हणून जो पार्टनर आहे त्या पार्टनरने त्याच्या वैयक्तिक उपयोगासाठी 1,000 रुपयाचा माल व्यवसायातून काढून घेतलेला आहे त्याच्याबद्दलची एंट्री केलेली नव्हती ती आपण एंट्री करून घ्यायची आहे. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचं पहिलं इफेक्ट बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज किती रुपयाचं 1,000 रुपयाचं. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला दयाच्या कॅपिटल मधून लेस गुड्स टेकन ओव्हर बाय दया म्हणून. यानंतर पाचवं ॲडजस्टमेंट आपण पाहण्या अगोदर काय करूयात आपल्या सोयीसाठी आपण 6वं ॲडजस्टमेंट अगोदर घेऊयात कारण हे शेवटला टाकूयात. 5वं ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे 6,000 रुपयाचा माल विकलेला त्याची नोंदच आपण केलेली नाही ते काय करायचं फक्त नोंद करून घ्यायचं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट सेल्स 6,000 अनरेकॉर्डेड सेल्स म्हणायचे. त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट न नोंद केलेली विक्री याचा अर्थ होता त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे सन्ड्री डेटर्स दिलेला आहे त्या सन्ड्री डेटर्स मध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 रुपये. यानंतर आता आपण 5वं ॲडजस्टमेंट बघूया. राईट ऑफ ₹1,800
ॲज बॅड डेट्स, म्हणजे सन्ड्री डेटर्समधून 1800 रुपये बॅड डेट्स म्हणून वजा करायला सांगितलेलं आहे आपल्याला. सन्ड्री डेटर्स अनरेकॉर्डेड सेल्स वजा करून ॲड करून जे अमाऊंट येते त्या अमाऊंटमधून बॅड डेट्स लेस करायचा, किती? 1800 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स म्हणून लिहिलेला आहे आपण ऑलरेडी, त्याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेट्स म्हणून रेकॉर्ड करायचं. त्यानंतर अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे बॅड डेट्स वजा करून सन्ड्री डेटर्सची जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटवरती आपल्याला RDD चार्ज करायचं आहे. बघा किती आहे RDD पर्सेंटेज? 5%. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा, सन्ड्री डेटर्स 1,32,500, त्याच्यामध्ये ॲड बिल्स रिसिवेबल डेस ऑन ऑर्डर 1,35,500 झाले. त्यानंतर याच्यामध्ये परत आपण काय ॲड केलं? अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 रुपये. ती अमाऊंट बॅड डेट्स म्हणून परत लेस करायचं. 1,35,500 अधिक 6,000 किती आलं टोटल? 1,41,500. यातून बॅड डेट्स म्हणून 1800 रुपये वजा करायचं आणि किती येईल टोटल त्याची? 1,39,700. ही 1,39,700 रुपये अमाऊंट जी आहे याच्यावरती आपल्याला किती टक्के चार्ज करायचं आहे RDD? 5%. 1,39,700 बघा, बॅड डेट्स वजा करून आलेल्या अमाऊंटवरती आपण RDD चार्ज करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. 1,39,700 गुणिले 5 छेद 100. आता बघा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 7,5 35, 5ला 3, त्यानंतर 9,5 45, 46, 47, 48, 5ला 4, त्यानंतर 5 त्रिक 15, 16, 17, 18, 19, 5ला 1, 5 एके 5 अधिक 1 6, म्हणजे किती आलं? RDD 6,985. आता सन्ड्री डेटर्स मधून 5% RDD 6,985 रुपये वजा केलं की त्याला अमाऊंट 1,32,715. याचा दुसरा इफेक्ट कुठं जातं? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे बॅड डेट्स दिलेलं आहे त्या बॅड डेट्समध्ये ॲड करायचं, ॲड न्यू RDD 6,985. आता बॅड डेट्समध्ये अगोदर ॲड न्यू बॅड डेट्स अधिक करायचं किंवा ॲड करायचं, त्यानंतर न्यू RDD ॲड करायचं, त्यामधून लेस ओल्ड RDD, म्हणजे प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आपल्याला दिलेलं होतं ते 1800 रुपये वजा करायचं. किती आलं? 9,785 वजा 1800, 7,985.
85. बघा, या प्रॉब्लेम सोल्युशनमध्ये काही अडचणी असतील किंवा समस्या असतील किंवा एखादा मुद्दा सांगायचा राहून गेला असेल तर मला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता, ते डाऊट्स क्लिअर करेन मी. त्यानंतर आता सगळ्यात अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडचे टोटल येते 3,30,500. नक्कीच 2,21,000 येते. ग्रॉस प्रॉफिट किती येतं? 1,09,500. हे जे ग्रॉस प्रॉफिट येतात ते पुढं कुठं ट्रान्सफर करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे आपण लिहिलेलं आहे आयटम्स त्याचं टोटल करायचं 1,13,300 येतं आणि डेबिट साईडचे टोटल 24,679. त्यामुळं तिथं किती येतं नेट प्रॉफिट? 88,621. 88,621 जे नेट प्रॉफिट येतं ते दया आणि क्षमा यांच्यामध्ये एकास एक या प्रमाणामध्ये वाटप केलं तर ते दयाला 44,311 रुपये आणि क्षमाला 44,310 रुपये एवढा हिस्सा जातो. हे आलेलं नेट प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करून घ्यायचं. त्यानंतर कॅपिटलचं जे अमाऊंट आहे, कॅपिटल अधिक नेट प्रॉफिट याचं टोटल करून अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहिलं. दयाचं कॅपिटल 2,03,311 आणि क्षमाचं कॅपिटल आता 1,64,310 रुपये असं टोटल येतं. त्यानंतर बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडचं टोटल 4,82,321 असं येतं. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काही अडचणी असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.